न करी रे संग राही रे निश्चळ लागो निधिमळ ममतेचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचूनी बडबडती इंद्रियाचा जय वासनेचा क्षय संकल्पाही वरी नयमान या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचूनी बडबडती तुका मने नये जाणीव अंतरा अंतरिया थारा आनंदाचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचूनी बडबडते पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन सरे चरणा संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका सद्गुरुदास तुका दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण होई सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरणात श्री गुरुचे नमस्कार आता उपाय बन वसंतु जो आज्ञेचा आहे व तंतू अमर्तची परमूर्त कारुण्य येग विठाबाई येग विठाबाई माझी पंढरीचे आई माझी पंढरीचे आई विमान गंगा विमान गंगा माझी पंढरीचे आई माझी पंढरीचे आई विमान गंगा आता मज साईत करावे देवा तुझी घेई सेवा सकळ गोवा भुगवणी हे तुझी घेई सेवा सकळ गोवा भुगवणी आता मज साईत संग राही रे निश्चळ लागो निधी मळ ममतेचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचूनी बडबडते प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी क्षेत्र शिरसगाव या पुण्य पावन नगरीमध्ये
ईश्वराच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने समस्त गावकरी मंडळी यांच्या सहकार्याने ज्ञानदान करणारी, अन्नदान करणारी, वर्गणी देणारी सर्व कार्यकारी मंडळी, गावातील भजनी मंडळी, गावातील सर्व महाराज मंडळी, परगावून आलेली सर्व महाराज मंडळी, परगावून आलेली मृदंगाचारी, परगावून आलेली सर्व गायक मंडळी, महाराज मंडळी, ज्यांच्या अमृतमय मुखातून वाणीतून आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करतात असे आदरणीय परमपूज्य वेदांतचार्य, वेदांत महर्षी, भागवत महर्षी वैभव महाराज जगताप उपस्थित आहेत. अधिकरून संपूर्ण महाराज मंडळी उपस्थित आहेत. आपल्याच गावातील गायनाचार्य, आपल्याच भूमीतील रत्न हरिभक्तीपरायण बंडू महाराज यांच्या विनंतीला मान देऊन सर्व आलेली मंडळी या ठिकाणी महाराजांच्या आग्रहानिमित्त तथा सर्वच गावकरी मंडळीच्या विनंतीला मान देऊन या शुभ मुहूर्तावर दसऱ्याच्या पर्व काळावर आपला नामसप्ताह बऱ्याच वर्षापासून चालू आहे. 37 वर्ष पूर्ण होत आहेत या काल्याच्या कीर्तनापर्यंत. आणि पाहतो तसा हा सप्ताह वरचोर त्याचा वेलू गेला. गगनावरी त्याचा वेलू गेला, गगनावरी त्याचा वेलू गेला. लागले भारी त्याचा वेलू गेला, त्याचा वेलू गेला. गगनावरी त्याचा वेलू गेला, त्याचा वेलू गेला. ज्ञानवरायांच्या भाषेत जर सांगायचं तर येवले शिरोप, जशी गंगा त्र्यंबकून अगदी थोडी निघली आणि थोडं निघलेलं थोडं राहत नाही, लय मोठं होतं. पण मोठं निघलेलं म्हणून तसा प्रयत्न करीत जाऊ नका. विठाला जीवनामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कधी बी मोठेपणा मागितला नाही. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगी साखर चारवा, मुंगी साखर चारवा. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगी साखर चारवा, मुंगी साखर चारवा. लहानपण देगा देवा, लहानपण देगा देवा. मुंगी साखर चारवा, लहानपण देगा देवा. मुंगी साखर चारवा, लहानपण देगा देवा. मुंगी साखर चारवा, लहानपण देगा देवा. वाची कृष्णाचा मारा. साधू संतांची भूमिका होती जीवनामध्ये आपण लहानपणा घ्या. ज्यानं लहानपणा घेतला त्याला आपोआप मोठेपणा येतो. आपल्याला कधी मान घ्यायचा असेल आणि मोठं म्हणून जर घ्यायचं असेल तर आपण आपल्यापेक्षा लहान्याला सुद्धा मोठं करा, तेव्हा आपण मोठं. तू म्हणाला आमचं तर ते सुरू आहे, सुरू नाही म्हणून बंदी. विठाला कसं या गावचा सुवर्ण महोत्सव असा वरचोर मोठा होत आहे. सर्व गावकरी मंडळीचं प्रेम आहे. बऱ्याच वर्षापासून ही चिंतनाची सेवा आहे.
सर्व आपण माझ्यापेक्षा गुणवान ज्ञानी सर्व महात्मे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आता मला अशीच चिंता पडली होती कुणाचं नाव घ्यावं म्हणून सर्वांचे एकदाच नावं घेतो. सर्वच माझ्यावर प्रेम करणारी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. अगदी ज्ञानवान सर्व मंडळी उपस्थित आहेत. आपल्या सर्वांच्या चिंतनासाठी निवडलेला अभंग श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराजांचा आहे. महाराज या अभंगामध्ये संघाचं महत्त्व दर्शवतात. संघ, प्रत्येक माणसाला संघाची गरज आहे. प्रत्येकाला संघाची गरज आहे. पण संघाची गरज काय? मनुष्याला जन्मतानच योनीचा संबंध आल्यामुळं तुम्हाला संघाची संबंधाची गरज आहे. पण प्रश्न असा आहे, संघ हवा आहे, पण संघ कुणाचा हवा आहे, कुणाचा पाहिजे? कारण संघामध्ये चांगलं आहे, संघामध्ये वाईट आहे, संघामध्ये बरं आहे, संघामध्ये वाईट आहे किंवा खोटं आहे, किंवा संघामध्ये माणसाला एखाद्या वेळेस धोका होऊ शकतो, तर संघामुळे एखाद्या वेळेस माणसाला मोका सुद्धा मिळू शकतो. संगत संतन की करले जन्म का सार्थक कुछ करली. पंचीकरणातली चोपई. संगत, संगत करना बड़े की तो बढ़त बढ़त जाए, और संगत करना छोटे की दोन्ही पंख कट जाए. तुमचं जीवन अवलंबून आहे संगतीवर. कोणाची केली? संगती. काय संघाचा महिमा? पतन उद्धार संगता महिमा, 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 पतन उद्धार संगता महिमा. पतन उद्धार संगता महिमा, 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 पतन उद्धार संगता महिमा. संघाचा महिमा. काय महिमा? पतन, उद्धार. उद्धार करून घ्यायचाय का? संघ करा. पतन करून घ्यायचंय का? संघ करा. चांगलं म्हणून घ्यायचंय का? संघ करा. वाईट म्हणून घ्यायचंय का? संघ करा. काय प्रमाणे? ऐका. एक जणाला कुठंच अंगाला मार नाही. करिता घायाचा संग, करिता घायाचा संग, करिता घायाचा संग, करिता घायाचा संग, अंगांग माखलिये, अंगांग माखलिये, करिता घायाचा संग, करिता घायाचा संग, अंगांग माखलिये,
अंगाला मार नाही, पण सगळं अंग रक्तानं ओलं झालं. गुरुजी मार कुठं नाही ना अंग रक्तानं? म्हणले कारण आहे त्याला मार नाही, पण ज्याला मारे त्याच्या नादी लागले. आणि आपलं तसंच आहे, आपलं सगळं चांगलंय, फक्त नादी लागल्यामुळंच वाईट आहे. आधी होता भला आधी होता भला आधी होता भला आधी होता भला परियारांडेने नाचला परियारांडेने नाचला परियारांडेने नाचला परियारांडेने नाचला परियारांडेने आधी होता भला परियारांडेने नाचला परियारांडेने नाचला परियारांडेने नाचला आधी होता भला परियारांडेने नाचला नाचला परियारांडेने नाचला. चांगला होता म्हणे. चांगला होता, पण मन हे चांगलंय. देहरूपी गावामध्ये मन हे चांगलंय, पण संगतीला लागलं मनाची पाटील देह गावाचा नादी लागली. बऱ्याच जणांची बहु होता भला परिया रांडेने नाशी. अगोदर चांगलं होतो, पण महाराजांना प्रमाण दिले किती चांगले होतो. स्वभाव ताच भजनशील मनुष्य दात ही सकल. अगोदर चांगलं होतो, स्वभाव आहे स्वभाव भजनाचा, म्हणून प्रमाण दिले स्वभाव ताची भजन शिळ. पण हे भजनाला इतकं शिळ कधीच नाही भजनाला. नाही तर स्वभाव आहे त्याचा भजन, मूळ स्वभाव. लहानपणी मुलगा जन्मला की माता सगळ्याला अगोदर दुसरं काहीच नाही म्हणायला होत्यात, मन विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. स्वभाव ताच. सुरुवातीला मग बाकीचे नाव निर्देश सगळं घ्यायला होत्यात, पण अगोदर मन वागा राम 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 राम. मग पुढं चालून गाढवाचे आणि मग नंतर नंतर जसा जसा स्वभाव लागन जशी जशी संगती लागन. पहिल्यांदा लय चांगले होते, गावातच होते, जातच नव्हते परतुडला. आता गावातच नाही तर संगती लागली. संगती विठाला विठाला सिंहाच्या पिल्याला काठीनं मार खावा लागला. कशामुळं? आपण ऐकणार आहेत म्हणून सांगायला बरं. याचा अर्थ दुसरीकडे काही बी सांगतो असं बी नाही. हो विठाला सिंहाचं पिलू पाहिलं की माणसाचा थरथरात कापतो, भितात लोक. आणि ते शिरवाचं पिलू 6 महिने मेंढ्यात राहू लागलं, आणि मेंढ्या वळणाराचा काठीनं मार खाऊ लागलं. केवळ एवढा मोठा महाराज चांगला पण दबायलाय संगतीमुळे. हे असं विठाला विठाला त्यांना जरा सगळ्याला कारणीभूत जर असन तर संगती. नाही 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 नाही, परमार्थ जर तुम्हाला आवडायचा असन तर संगतीच. अकळावा श्री
मन मार्ग गती हरि मुखे मना हरि मुखे अकलवा श्रीपादी येने बाते हरि मुखे मना हरि मुखे मना महाराज म्हणतात परमार्थ आपला जर करायचा असेल तर देव आपुलसा करायचा असेल तर संगती संताची बैसता संताचे कळू आले कमळापती आपुले कोणीच नवती आपलेच कोणी नाही हे सुद्धा संगतीशिवाय नाही आपलेच कोणी नाही हे सुद्धा संगतीशिवाय नाही आणि देवाशिवाय आपल्याला कोणी नाही हे सुद्धा संगतीशिवाय नाही पण हे संगतीशिवाय कोणी सांगत बी नाही आणि सांगत नाही असं नाही तुम्ही सांगणाराची संगती बी करीत नाही हा. जे तुम्हाला चांगलं म्हणताय तुम्ही त्याच्यात ना दे हा विठाल विठाल आपले नाही कोण कोण नाहीत आपले माया विघ्ने ब्रह्मलाखरे माया विघ्ने ब्रह्मलाखरे म्हणता मी माझे निघरे तो संपत्तीचे वारे साचकार जाईल तो संपत्तीचे वारे साचकार जाईल संपत्तीचे वारे साचकार येईल हे आपलं नाही धनदारा पुत्र जन सोय रे पिसून सर्व मिथ्या हे जाणून जरणारी घात धनदारा पुत्र जन सर्व मिथ्या हे जाणून शरणरी हे आपलं नाही काय धन पहावीच्या रोनी भाले पहावीच्या रोनी भले पहावीच्या रोनी भले पहावी हे धन कोण कमाले पहावीच्या रोनी भले पहावीच्या रोनी भले पहावीच्या रोनी भले कोण कोण भले पहावीच्या रोनी भले पहावीच्या रोनी भले पहावीच्या रोनी भले धन कोण कामा आले पहा बंधू जन हे सुखाचे दिल्या घेतल्याची अंत हे काळीचे माता पिता बंधू बहिणी हेतन पवती निर्वाणी आणि इष्ट मित्र जन सखे हेतु हेतो. सुखाची मांडणी सुखाची मांडणी मग एकला मी दुःख भोगी पाक जाचनी म्हणून ध्यानात धरा अंतकाळी मी परदेशी ध्यानात धरा ध्यानात एकट्याला कोणाला नाही म्हणून कोण आहे
अंतकाळीचा सोयरा आणि तुका तुका म्हणे विठुधरा त्याला आपलं करा, बाकीचे आपले कोणी नाहीत. मग संग त्याचा करा जेणे नो हे भंग कीर्तनाचा जिनो भंग कीर्तनाचा तुका म्हणे करा ऐशियाचा संग. तुका म्हणे करायचा संग तुका म्हणे करायचा संग तुका म्हणे करायचा संग हे असं झालं पाहिजे. दोन असावं पण एक वाटावं. रात्री एकच जण होता पण दोन वाटत होते. हा आणि ते म्हणला तुम्हाला बरोबर बोलता नाही आलं. म्हणलं बरं झालं, मपल्यावर ढकललं ते तरी चांगलं झालं. तुला तरी गावकरी ठुत्तीन सातरू. याला म्हणते वाजीना. एक वाजलं पाहिजे. दो दांडी एक नाद, दो टिपरी एक नाद, दो ओटी एक शब्द. एक शब्द अमृतानुभव म्हटले बाबा. आता पक्वादाची शाही एक म्हणजे पुडीची शाही एक आणि धूमपान एक. किती आहेत? दोन आहेत पण 10. असं तयार राहायचं. हा आणि मपल्या संग चालायचं. हा का घरचं आहे काय? हो ना, तू म्हणता तुला काय? हो ना, लोक आमच्यात लय माग आहेत काय. विठाला 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 हरी विठाला तुका म्हणे करा ऐशियाचा संग जेणे नहे भंग कीर्तनाचा भजनाचा. भंग नोहे जेणे ने करा ऐशियाचा संग. जेणेकरून भंग होणार नाही, खराब होणार नाही, नाश पावणार नाही, वाईट मार्गाला लागणार नाहीत. ऐशियाचा करा संग. कैशियाचा जेणे नोहे भंग संग ऐशियाचा करा तुका म्हणे. तुकाराम महाराज म्हणले अशा माणसाचा संग करा. तुका म्हणे तुम्ही भया भीत नारी. कैसा संग सरी तुम्हा संग जसा संग तसा रंग, जसा रंग तसा ढंग. जसा संग आहे तसा ढंग आहे आणि जसा ठंग आहे तसा. काय काय लोक म्हणतात ना महाराज त्याच काय नाही, दिवसातून ते 2-3 रंग इकडं बदली ते. मी म्हणलं आमचंच आहे का नाही पाण्यामुळं. दिवसात ते 2-3 रंग. ते म्हणते जे जसा भेटन तसा ते रंग करते. रंग बदलू नाही, ढंग बदलू नाही. आणि 2 गोष्टी न बदलण्यासाठी ऐशियाचा करा संग. संघाला फार प्राधान्य. म्हणून संगती जीवनामध्ये फार मोठ्याची पाहिजे. मोठ्याची पाहिजे म्हणजे श्रीमंताची नाही, आपल्यापेक्षा वयस्कराची नाही, आपल्यापेक्षा उंचीनं मोठी नाही. एखादबार उंची कमी असू द्या महाराजाची, जाडी कमी असू द्या, त्याला गाडी नसू द्या, त्याला माडी नसू द्या, त्याला काही नसू द्या, पण त्याच्याजवळ अद्वैत असं ब्रह्माचं ज्ञान असावं अशाची संगती. आणि संगती कोणाची करा
श्रोत्रिय असावा, ब्रह्मनिष्ठ असावा आणि कृपाळू असावा, अशी याची संगती करा. ज्याच्या संगतीत तुमचा घातपात होणार नाही अशाची संगती करा. ज्या संघामध्ये राहिल्याच्या नंतर तुम्हाला त्याची जाणीव राहू नये आपण कुठे राहिलो अशाची संगती करा. अहो तुम्ही दिवसभर अशाच्या संगतीत राहा, तुम्हाला कळालं न पाहिजे दिवस कसा गेला येतो. तुम्ही आशाच्या संगतीत राहतात, तुम्हाला त्याच्याच संग राहू वाटत नाही. दिवस जात. संगत चांगली करा. असंग संग घडले अन्याय, शाबास. आज धर्म उपाय. वागा म्हणलं होतं ना उभा राहा. हो ना. हा बोलू नाही आठव नाही ऐकले गायले गीत. बस बघा, हे सगळा माल गंगथडीचा आहे. आता हे पाण्यामुळे थोडी पांगापांगी झाली. आता 8 दिवस आमचे आम्हाला माहित आम्ही काय खाल्लं कुठं होतो. रात्रभर आमच्या डोळ्याला डोळा नाही. भड भड वाज 300 1000 लाख सुटले की थोड्या चाळ्याला पुन्हा 350 झाले. बप्पो भीती होती 8 रोज आम्हाला. काय नाही ऐकले गायले गीत, असंग संग असंग संग घडले अन्य. वा वा. त्या संघामध्ये महाराज म्हणतात खूप मला अन्याय घडली. सांगू, संगती जर चांगली असेल तर माणसाचं चांगलं होतं, संगती जर वाईट असेल तर वाईटच परिणाम होतो. आपल्या जीवनामध्ये रस्त्यानं चालताना बरोबर जर सरळ चाललोत ना लवकर जातो, व्यवस्थिशीर पोहोचतो आणि कुठेही तुम्हाला खड्डा लागणार नाही ना त्रास होणार नाही. उग थोडा प्रयत्न करा वाकडा चालण्याचा. जीवनामध्ये वाकडं चालण्याचा प्रयत्न करू नका, वाकडं बोलण्याचा प्रयत्न करू नका आणि वाकडं वागण्याचा प्रयत्न करू नका. हे शुद्ध परमार्थ आहे. एखादबार कीर्तन करू नका. कीर्तनाला नाही आले तर चालेल, घरीच बसा, पण व्यवहार चांगल्या पद्धतीचा करा. देव तुमच्या घरी येईल. रस्त्यात आम्हाला भेटून येईल, मी पुढे चाललो तुमच्यापाशी टाइम नाही असं कोण म्हणलं तुम्हाला की जो रोज नित्यनेमानं सगळ्या गोष्टी करतो. तो वागणं माणसाचं सरळ पाहिजे. म्हणून संग चांगल्याचा केला की मनुष्याचं जीवन सार्थक होतं. म्हणून तुकाराम महाराजांचा शब्द आहे, असा शब्द आहे या अभंगामध्ये, संघापेक्षा न ह्या शब्दाला फार चांगली किंमत. न हा शब्द इथे महत्वाचा आहे. कशामुळं? समजा ह्या अभंगात न जर नसतं तर सुरुवातीचं न जर नसतं तर बघा बरं, न सोडून म्हणून अहो एवढं ध्यानात धरा, लवकर म्हणता येईन, लवकर म्हणता येईन. आता उग थोडं बारीक आहे का चटकन तुमच्या ध्यानात येईल. न करी रे संग राही रे निश्चल, न करी रे संग राही रे निश्चल, न राही रे निश्चय करी रे संग. इकडचं ना इकडे घ्यायचं. न करी रे संग राही रे निश्चय, न राही रे निश्चय तर करी रे संग. नसन कळालं, अवघड वाटा येत नाही, सगळ्याला थोडंच जाता येत. न ला फार महत्व आहे. म्हणून संग करू नका. न करी रे संग राही रे निश्चळ. माणसाचं जीवन निश्चळ असावा, स्वच्छ असावा, साधा असावा आणि सुफलतेचं जीवन असावं. निश्चळ म्हणतात. तुकाराम महाराजांचा भाव अभंग आहे. बापू, जग कशानं मानेन आपल्याला, संपूर्ण जग कशानं मानेन, काय केलं म्हणजे मानेन.
मग मानी ती सकळ मग मानी ते सकाळ मग मानी ते सकाळ मग मानी नसावे ओशाळ नसावे गोशाळ मग मानी ते सकाळ 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 महाराजांची भाषा आहे. नसावे ओशाळ नसावी उशाळ मग मग मानी ती सकळ मग मानी ती सकळ मग नसावे ओशा ओशाळ शब्द नसावा. वाणी पवित्र असावा, चांगली असावा, वागणं चांगलं असावा. सगळं जग मानत, सगळं जग मानत. आपल्या आपण मनानच म्हणतो माझी व्यवस्थाच झाली नाही. मला येऊन 1 तास झाला, माझी व्यवस्थाच झाली नाही. मी म्हणलं तुझी व्यवस्था होईलच कशी, तुझी अवस्थाच नाही. व्यवस्था करायला अवस्था लागत असती. गेटवर लोक येतील, टाळ दिंडी घेऊन गावात आणतील, पण तुझी अवस्था अवस्था करा अवस्था व्यवस्था होत असती. आणि व्यवस्था ही संसाराचा भाग आहे आणि अवस्था ही परमार्थाचा भाग आहे. मने नरदेह किमर्थ निर्मिला विषय स्वार्थी लाविला तिथा परमार्थ हातीचा गेला करी वहिला विचार. ऐसा अनुताप नित्य वाहता तो वैराग्य येता याच्या हाता. त्या वैराग्याची कथा सांग आता ऐकेल. ऐकेल नुसतं चालत नाही. परमार्थामध्ये बोलून चालत नाही. परमार्थासारखं वागावं लागतं, कृतीत उतरावं लागतं आणि तसं करावं लागतं. एरवी गोष्टी नाहीत महाराज म्हणतात. म्हणून महाराज बोलतात न करी रे संग न करी रे संग राही रे निचळ 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 अभंगाच्या प्रथम चरणात महाराज बोलतात न करी रे संग राही रे निश्चळ. तुला जर पवित्र राहायचं असेल तर, स्वच्छ राहायचं असेल तर, साधा शब्द बोलतो, माणसाला कोण्या गोष्टीचा डाग लागू नये असं वाटत असेल तर त्या पद्धतीनं वागायचं. त्या पद्धतीनं वागायचं.
कारण कोळशाच्या खाणीत जर थांबायचा प्रयत्न केला तर मग म्हणायचं नाही राहू ने दिन निश्चळ. निश्चळ राहण्यासाठी संगती तशी हवा लागती. निश्चळ अभंग आहे तुमच्या तर पाठची. सर्वस्वाचा त्याग तो सदा सोहळा. बरोबर. उकडगावला संन्यासी महाराज वारले होते म्हणून घेतला होता. तुका म्हणे तदी होतो आम्ही. जाऊन या तिने साधिली समाधी तुका म्हणे तधी होतो. सर्वस्वाचा त्याग तो सदा सोहळा न लिंपे विटाळा अग्नी जैसा. सत्यवादी करी संसार सकळ. ब्रह्मस्वरूपाची कर्मे ब्रह्मरूप विहित संकल्प होती जाती. मग जो निश्चळ माणूस आहे त्यानं संसार केलाय का, भजन केलंय का, कीर्तन केलंय का, काकड्याला उठलाय का, हरिपाठाला आलाय का, त्याचं कोणतंही गोष्टी धरायच्या नाही. कोणाच्या न लिंपे विटाळा अग्नी जैसा. त्याच्या ते आलाय का न आलाय का. आमच्या सारख्यानं संपलं नारळ घेणे अंजाने. अग्नीला जसा विटाळ नाही, पाण्याला जसा विटाळ नाही, तसा महात्म्याला निश्चळ माणसाला विटाळ नाही. लोक म्हणतात ना महाराज त्यांनी जीवनामध्ये डाग लागून घेतला नाही. डाग लागून घेतला नाही. डागाचे अनेक प्रकार आहेत. डाग बरेच आहेत. काही डाग लागत येतं निघत येतं. काही डाग लागत येतं निघत येतं. काही डाग लागतच नाहीत पण काही डाग लागत येत पण निघतच. तुमच्या भाषेत सांगतो मना येत असलं तुम्हाला येत येते. कलंक काजल से काली रंग दी चुनरिया. सगळ्यात काळ जर असेल तर काजळ आहे काजळ. सगळ्यात काजळ काळ आहे पण त्या काजळापेक्षा सुद्धा कलंक. जल से पतला ज्ञान है, जल से पतला ज्ञान है, पाप भूमि से भारी, क्रोध अग्न से तेज है, कलंक काजल से काली चुनरिया झीली रे झीली चुनरिया झीली रे राम रतन बिन भीगे चुनरिया झीले रे झीले चुनरिया झीले रे सगळ्यात जास्त भूमीला ओझ जर होत असेल तर पापाची भारी क्रोध अग्नशी पापाचं ओझ होत. सगळ्यात जास्त तेच जर असेल तर तेच क्रोध. कोण म्हणले वरण. वरण नाही हो. वरण किती किती घट असतो. वरण तिखट असतं. क्रोध अग्नी नाही. सगळ्यात तेज असेल तर क्रोध अग्न से तेज क्रोध. किती क्रोध आहे.
नुसतं पाहिलं होतं तर डोळ्यातून ज्वाळा निघाल्या होत्या तर भस्म झालता. बरोबर आहे भागवतकार महाराज. काली यवनानी मुचकून नुसत्या डोळ्यातून ज्वाळा निघल्या होत्या. काय ताकद आहे डोळ्यात. डोळ्यानं जर पाहिलं ना, तुम्ही आजूबी पहा, डोळ्यानं जर सामान्य पाहिलं तर माणसाला बरं वाटतं. डोळे थोडे उगारून बोला ना. अहो कीर्तनकारांना डोळे उघडू द्या, प्रमाण तर म्हणून वाटत नाही. सकाळी चर्चेत कशाला आणावं म्हणले, काय झालं महाराज तर चांगले. काय चांगले हो, डोळेच वाटारू लागले. डोळ्यावर आहे डोळ्यावर. अहो सगळ्यात खेळ डोळ्यावर आहे. हा तुमची जसं पाहताल का, कोणी एखादा वारकरी आला तुमच्या डोळ्यावर वारकऱ्याला करतय, याच्या घरी पाणी प्यावा का. ते म्हणतो पानपोईवर पेल्याला बरं. काय झालं होते तर बोलले ना, ते म्हणले बोलायचंच काम नाही. डोळ्यातली शक्ती आहे डोळ्यातली. हा डोळ्यात तेज आहे तेज. म्हणून आजूक बघा पाहणाराचे कधी कधी लाल बुंद डोळे होते. डोळ्यातून दोन धारा वाहत्यात. दोन, एक दुःखाच्या धारा आहे आणि एक अश्रूच्या धारा आहेत. अश्रू वाहत. आपला पूर्ण आयुष्य आपण गरिबीत गेलं ना, आता कुठेतरी मुलगा चांगल्या नोकरीला लागला आणि चांगलं घर बांधलंय आणि मोठे झालं तर आपण, ते वडिलाच्या आल्यातून आलेले डोळ्यातले अश्रू ते अतिशय महत्वाचे आहेत. आणि ते सगळे अश्रू संचितातले. संचित. मी काय काय केलं, कसं कसं केलं, त्याचा सगळा शीन जातो मुलानं चांगलं वागलं तर. आपल्या एखाद्या मुलानं पक्वाद वाजल्या तर घरच्याचा सगळा शीन जात असतो. एखादी चाल म्हणली तर सगळा शीन जात असतो. एखादं कीर्तन केलं तर सगळा शीन जात असतो. नुसती नोकरीत लागली तर शीन नसतो जात. आपल्या मुलगा किती आपल्या आईवडिलाला चांगलं गोडीनं बोलतो, त्याचा सगळा शीन जातो. पुत्राची वार्ता आणि सुखे ऐकी जेवी माता तैसे. तसं डोळ्यातलं सांगितलं. दृष्टी आहे दृष्टी. दृष्टीवाद सृष्टीवाद, सृष्टीवाद दृष्टीवाद, दृष्टी सृष्टीवाद, सृष्टी दृष्टीवाद. तुम्ही जसं पाहताल तसं तुम्हाला स्वरूप दिसल आणि चांगलं दिसल. म्हणून सगळ्यात जास्त 82% व्यवहार नेत्रचक्षुष सांगितले. डोळ्याला महत्व दिलेलं आहे. तुमच्या पाहण्यावरून नजर अशी असावी, वेश वारकऱ्याचा असावा, वेश वारकऱ्याचा असावा, लक्षण वैराग्यवान असावा आणि नजर मुमुक्षाची असावा. नेहमी पाहताना नजरीनं पाहताना तवा बघुनी, नजरीनं पाहताना तवा बघुनी तत्वमशी बघावा. तत्वमशी बघावा. नेहमी पाहताना देह बघू नये, देव बघावा. देह मी न सरे उरला उरे विठ्ठल, तुझे खंडे जरी उरला तो अवघारी. आणि ती आपल्या डोळ्यात शक्ती. तुम्ही आजपासून ठरवा सगळ्याला चांगलं बघायचं. जग तुम्हाला सगळं चांगलं बघा. ज्ञानोबारायनं सगळ्याला चांगलं बघितलं, सगळं जग त्याला चांगलं बघायचे. आपल्या डोळ्यातली, डोळ्यातील भाऊली माझी विटाई झाली घनानंद मूर्ती माझ्या ध्यानास आली. आनंद मूर्ती माझ्या ध्यानास आली. डोळ्यात बसलं पाहिजे. डोळ्यात विठुबाई ला सागरा विठुबाई ला सागरा विठुबाई ला सागरा. तुका मन डोला विठोबाई चला सावळा, विठोबाई चला सावळा, विठोबाई चला सावळा. तुका मन डोला विठोबाई चला
बैसला सावळा. डोळ्यात ती मूर्ती बसली ना, सावळी मूर्ती, म्हणजे त्याचं ज्ञान झालं. तुका म्हणे डोळा, विठू बैसो डोळ्यानं त्याचं ज्ञान झालं की तो आपल्या डोळ्यात बसला. आणि डोळ्यात बसला कीच देखीला डोळा बैसला बैसला. आणि तेच वदनी उच्चारी उच्चारी. मग गोविंदू घ्या, कोणी दामोदर घ्या. मग तिनं काही म्हणू द्या, एकदा देखीला डोळा बैसला म्हणी. आणि तेच नेहमी उच्चारी. काय काय उच्चारती? गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. न करी रे संग, न करी रे संग, राही रे निश्चळ. इथपर्यंत झालं. लागो नेदिमळ ममतेचा जीवनामध्ये मळ लागून. मळ बरेच आहेत. शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे, शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे, महाबळे मन होती जगांदळे, महाबळे मन होती जगांदळे. शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे, शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. महाबळे मन होते जगांदळे, महाबळे मन होते जगांदळे. शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे, महामळे मन भातीचे गांधले, शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. मल मल, मल पाप करण्याची इच्छा, दोष, आवरण, आच्छादन, विक्षेप. जीवनामध्ये विक्षेप नसावा, कोणत्याच गोष्टीला विक्षेप नसावा. संसार करता शिनले बहु, दादूला इकून आणले गहू. इक्षप. संसार करता दगदगले मनी, नंदा इकल्या चौघी जणी. इक्षप. हा, भजनात इक्षप करू नये, मरण येते मरण. भजनातच नाही, सोयरिकेला गेल्या बी म्हणून कुंकड निघाला. बरेच जण कशाला चाललात तिथं, आम्ही जाऊन आलो. त्याचा थोडा इक्षेप आहे काका. कोणत्याच गोष्टीला काय महाराज त्याने धरलाय सप्ताह, पण कशाचा होतो पहा. इक्षेप. कोणत्याच गोष्टीचा इक्षेप नसावा, आवरण नसावा, दोष कोणते, मल नसावा. मले मल. मल कशानं जाईल? गेला अंत
वा वा गेला 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 अंतरीचा गेला अंतरीचा मळ गेला गेला अंतरीचा मळ गेला 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 बाबा गेला अंतरीचा अंतरीचा मळा ही गेला 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 अंतरीचा मळा गेला अंतरीचा मळा साधना पर्वका साधना पर्वका साधना पर्वका साधना पर्वका हो साधना पर्वका आपल्या जीवनामध्ये आपल्याकडे मल आसन विक्षेप आसन आवरण आसन दोष असतील किंवा मळ आसन हे संतांच्या संगतीत साधूच्या संगतीत देवाच्या संगतीत तुमचा आमचा सगळ्याचा मळ जावा कोणाच्या संगतीत मळ जावा त्याचं चिंतन करा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माधवी तुकाराम जय जय ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली